पुण्यातील गियाबारे या आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे। गियाबारे रुग्णांची संख्या आता 73 वर पोहोचली आहे। यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे। 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। गियाबारे रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे। जिल्ह्यातील जीबीएस रुग्णवाढीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला। पुण्यामध्ये सर्किट हाऊस इथे ही बैठक झाली। या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्याचं त्यांनी सांगितलंय। नागपूरमध्ये आदिवासींच्या आरोग्यावर मंथनासाठी पहिली आंतरराष्ट्रीय परिषद घेतली जाणार आहे। अखिल भारतीय आयुर्विमा संस्था एम्स मध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान ही आंतरराष्ट्रीय परिषद पार पडेल। भारतासह 17 देशातील प्रतिनिधी यामध्ये सहभागी होतील। कोल्हापुरातील ज्योतिबा मूर्ती दर्शनासाठी खुली ठेवण्यात आलेली आहे। आता ज्योतिबा मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यानंतर आजपासून मूळ मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पौष एकादशी निमित्तानं हजारो भाविकांची गर्दी झाली आहे। पहाटेपासूनच विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्यात। संत नामदेव महाद्वार, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंट गजबजल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये एकादशी निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। संपूर्ण मंदिर रंगीबेरंगी फुलांनी सजलेलं आहे। तसंच हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरामध्ये दाखल झालेत। शिर्डीतील कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी ऍक्शन मोडवर आलेत। प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत। या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकनं भरलेला पिकअप जप्त केलाय। पुण्यातील पोलीस सतर्क झालेले आहेत। बांगलादेशी घुसखोरांना चोप मिळावा यासाठी सेवार्थ सेवा देणाऱ्या केंद्र संचालकांची बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षकांनी कठोर शब्दांमध्ये चुकीची कामं न करण्याच्या सूचना दिल्या आहेत। नाशिकच्या लासलगावमध्ये बाजार समितीचे विंचूर उपबाजार आवारामध्ये 4,51,00,00,000 रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। या विविध विकास कामांचा शुभारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला आहे। रत्नागिरीमध्ये लालपरीचा प्रवास महागलेला आहे। एसटीच्या आजपासून 15% भाडेवाढ लागू करण्यात आली आहे। त्यामुळे सर्वसामान्य कोकणी माणसाच्या खिशाला कात्री लागणार आहे। पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। माहीम आणि वांद्रे दरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वेनं हा ब्लॉक घेतलाय। 2 टप्प्यामध्ये हा घेण्यात आलेला ब्लॉक आहे। पहिला टप्पा आज संपलेला आहे। आज रात्री 11 ते रविवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत पुन्हा ब्लॉक घेतला जाईल। त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या 150 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत। कर्नाक पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेवर आज रात्री ब्लॉक घेतला जाणार आहे। रात्री 11:30 वाजल्यापासून हा ब्लॉक सुरू होणार आहे। पहाटे 5:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय रेल्वेनं वैष्णोदेवी रेल्वे स्टेशन कटरा ते श्रीनगर या पहिल्या वंदे भारत ट्रेनची चाचणी केलेली आहे। ट्रेन जी खड्डा ब्रिजवरून जाणार आहे। काश्मीर खोऱ्यातील थंड हवामानानुसार या ट्रेनची खास रचना करण्यात आली आहे।